लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज धमाकेदार तमाशा दाखवलेला आहे प्रेक्षकांनो। आता पार्थने त्या रम्याला स्पष्ट सांगितलंय, रम्या माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिच्यावर प्रेम करणं याचा मी विचारही करू शकत नाही, लग्न तर दूरच राहिलं। आता जेव्हा पार्थ असं बोलतो तेव्हा त्या रम्याला फार धक्का बसतो। पार्थ म्हणतो मी या पॉइंट ऑफ व्ह्यूने तिच्याबद्दल कधीच विचार केला नव्हता। रम्या लागते रडायला। आता ती रडता रडता बसते खाली। सगळेजण या रम्याला सावरायला जातात। आता ती रम्याची आई चिडते ना, ती वसुआत्या, ती म्हणते थांबा, तिथेच थांबा, तुमच्या दयेची गरज नाहीये माझ्या मुलीला, मागे व्हा, मी तिची आई समर्थ आहे तिची काळजी घ्यायला। तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आज जोरदार तमाशा झालाय। आता ती आत्तीच्या भावाला इमोशनल ब्लॅकमेल करते बरं का ती वसुआत्या। आता बघा त्या काय म्हणतात, काय रे विक्रम का गप्प आहेस तू, बघ ना माझ्या रम्याची अवस्था काय झाली आहे, आपल्या नात्याचा आदर ठेवून नवीन नातं जोडायचं होतं ना आपल्याला, मग का नाही तयार आहेस तू, हो की तयार। विक्रम तू गप्प का बसलाय, मला उत्तर दे, तयार आहेस ना तू लग्नाला। पण आता हे सगळेजण चिडीचूप बसलेले आहेत। आता इकडे ना प्रेक्षकांनो, ज्या छोट्या मुलीने घोळ घातलाय ती लागते रडायला। आता तिची मोठी बहीण तिला म्हणते रड रड अजून रड, काय गरज होती तुला घोळ घालायची पिहू, अगं तुझ्यामुळे आता ती वसुआत्या रम्याताईचं आणि पार्थदादाचं लग्न लावायला निघाली ना। पिहू म्हणते मला काय माहिती एवढा मोठा गोंधळ होईल, ती रम्याताई ओरडली म्हणून मी गंमत केली। मग आता ती बहीण तिची ओरडते तिच्यावर आणि म्हणते तुला गंमत वाटते का ही पिहू। आता ती म्हणते नेहाताई आता काय होईल ग, ती नेहा म्हणते मला पण माहिती नाही काय होणार आहे, हे बघ पिहू आता माझ्याकडे लक्ष दे आणि नीट ऐक, कोणाला सांगितलंय का तू हे सगळं। ती पिहू म्हणते नाही सांगितलंय। आता ती नेहा विचार करते बापरे थँक गॉड, पण आता आईला जर कळलं ना तर ती फोडून काढेल ना तुला। आता ही गोष्ट कोणाला सांगायची नाही। आता ह्या पिहूने ते लपवलंच, पण ती नेहा पण लपवते। नेहा म्हणते तुला त्या वसू आत्याचा राग माहितीये ना, अगं तिला जर कळलं ना तर तू गेलीस, लक्षात ठेव। म्हणजे वसू मावशी म्हणते ही, मग कदाचित ती वसू आत्या हिची मावशी असावी। आता ती पिहू तिच्या जवळ जाते तेव्हा नेहा तिला समजवते की रडू नकोस, आता नॉर्मल राहा आणि सांगू नको कोणाला। वसू आत्या म्हणत असतात की अरे माझ्या मुलीला पार्थच्या सगळ्या आवडीनिवडी तुमच्या आवडीनिवडी माहिती आहेत, तू एवढा गप्प काय आहेस, तू का बोलत नाहीयेस, अरे माझ्या रम्याचं लग्न पार्थशी लावून दे ना। पण आता हे कोणीच काही बोलायला तयार नाहीये। आता ती आत्या काय म्हणते बघा, अच्छा तुम्ही सगळे गप्प आहात का, आलं माझ्या लक्षात, म्हणजे जसे मुलीचे आई वडील हात जोडून विनंती करतात तशी विनंती करायला हवी आहे का मी तुम्हाला, बरं मी करते विनंती, मी हात जोडून विनंती करते, माझ्या मुलीला वडील नाहीयेत रे, तू माझ्या रम्याचा स्वीकार कर। आता ते बिचारे टेन्शन मध्ये येतात ना पार्थचे वडील, ते म्हणतात अरे असं काय करतेस तू ताई, अगं हातबीत नको जोडूस तू माझ्या पुढे। आता ती वसुआत्या म्हणते मग मी काय करू, तू काहीच उत्तर देत नाहीयेस, बरं माझ्या लक्षात आलंय, जसे मुलीचे आई वडील मान सन्मान करतात ना तसं मी तुझा मान सन्मान करेल, मी तुला गृहीत नाही धरणार रे दादा, खरं ते सांगते। अरे जावई म्हणून मी माझ्या पार्थला पाहिजे ते देईल, अरे नवीन रूप द्यायचंय आपल्याला नात्याला, तू असं काय करतोयस, तू हे सगळं एक्सेप्ट कर ना। पण आता ते शेवटी बिचारे टेन्शन मध्ये येतात आणि ते म्हणतात अगं ताई तुझं सगळं बरोबर आहे, पण आम्ही पार्थसाठी दुसरी मुलगी बघितली ग आणि तिथे जाऊन आम्ही बोलणी पण करून आलो। अरे देवा, आता हे ऐकल्यानंतर अजून टेन्शन आलंय त्या वसुआत्याला। आता त्या म्हणतात हे काय सांगतोयस तू, बोलणी केली का सगळं पक्क करून आलायस। आता ते म्हणतात नाही ताई आम्ही बोलणी केली आहे ऑलरेडी। आता असं बोलल्यानंतर त्या वसुआत्यांना फार राग येतो बरं का। आता ते म्हणतात की अगं मुलगी आवडली आम्हाला म्हणून आम्ही आपणहून मागे घातली होती, म्हणजे आम्ही शब्द दिला होता की, म्हणजे हे बघ ताई मला असं म्हणायचंय की रम्याचं लग्न झाल्यावर आम्ही पार्थचं लग्न लावणार होतो, म्हणूनच मी रम्याच्या लग्नाविषयी तुझ्याकडे बोलायला आलो होतो ना। आता या रम्याला येतो राग। ती रम्या म्हणते म्हणजे मामा पार्थसाठी मला या घरात आणायच्या ऐवजी तुम्ही मला या घरातून हाकलत होते का। आता त्या पार्थची आई मध्ये पडते मानिनी आणि म्हणते अगं असं नाही ग बेटा, एकाच वयाची मुलं घरात असताना आधी मोठ्या मुलीचं लग्न लावलं जातं, अशी रीत आहे ना ग आपल्या घराची। अगं असं काय करतेस रम्या, अहो ताई तुम्ही नका ना हो या सगळ्या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने बघू, म्हणजे गैरसमज नका करून घेऊ अहो ताई, ह्या त्यांच्या नंदेची समजूत घालताय। पण आता ती वसुआत्या म्हणते आहे कोण ती पोरगी एवढी लागून चालली आहे, माझ्या रम्यापेक्षा संस्कारात दिसण्यात वागण्यात बोलण्यात उजवी आहे का ती, कोण आहे ती मुलगी सांगा मला। आता हे पार्थचे वडील म्हणतात अगं ताई माझ्या जुन्या मित्राची मुलगी आहे। मग या आत्या म्हणतात त्या जुन्या मित्राला काही नाव गाव आहे की नाही। मग आता ते पार्थचे वडील हळूच सांगतात धनंजय मोहिते, धनंजयची मोठी मुलगी नंदिनी
तिला मागणी घातली आपण पार्टसाठी. अरे बापरे! आता त्या वसुआत्याला त्यांचा भूतकाळ आठवतो आणि आता त्या भावाला वाटेल तसं बोलायला लागतात प्रेक्षकांनो. कारण त्यांच्या नवऱ्याला या नंदिनीचे वडील जबाबदार आहे असं त्यांना वाटतंय. हा गैरसमज आहे त्यांच्या मनात. वसुआत्या म्हणतात, काय तू त्या धनंजयच्या मुलीसोबत पार्थचं लग्न लावणार आहेस? माझ्या जखमावर मीठ चोळायला निघालायस का तू विक्रम? काय बिघडवलं होतं रे मी तुझं? तुला काहीच वाटलं नाही का? माझ्या रम्याला डावलून ज्या माणसाने माझ्या नवऱ्याच्या नरडीचा गोट घेतला त्या माणसाशी संबंध जोडायला चाललायस तू? माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याने, माझ्या नवऱ्याचं आयुष्य बर्बाद केलं त्याने, त्याचा जीव घेतला. अशा माणसाशी तू नातं जोडतोयस का? अरे देवा, आता त्या विक्रमला अजून टेन्शन येतं. आता या बाईला काय उत्तर द्यावं? हे प्रकरण पार्थसाठी नवीनच आहे. पार्थ म्हणतो, काय नंदिनीच्या वडिलांनी आपल्या वसुआत्याच्या नवऱ्याचा जीव घेतला? अरे देवा, आता काय करायचं? आणि आता प्रेक्षकांनो, ही वसुआत्या म्हणते, मला सगळं माहितीये, तुझ्या बायकोने भरवलं ना तुझ्या डोक्यात. अरे देवा, त्या बायकोला वेगळं टेन्शन. त्या म्हणतात, अहो नाही ताई, हे काय बोलताय तुम्ही? आता ती वसुआत्या म्हणते, मी खरं तेच बोलतोय. नाही, आम्ही दोघी जणी तुला आवडत नाही ना, म्हणून तू हे सगळं केलं. आता ती रम्या पण रागो बघायला लागते पार्थच्या आईकडे. आता ती काय सासूला मान देणार प्रेक्षकांनो? आता ती आत्या म्हणते, मला माहितीये हिनेच केलंय मुद्दाम. हिने पार्थच्या डोक्याचं ब्रेन वॉश केलं आणि पार्थच्या मनामध्ये रम्यासाठी प्रेम होतं. हिनेच मुद्दाम ते प्रेम पुसून टाकलंय आणि त्या नंदिनीच्या विषयीने पार्थच्या डोक्यात घातला असेल. अरे देवा, आता ते बिचारे वडील म्हणतात पार्थच्या, अगं असं काही नाहीये ताई, मानिनीचा यात काही संबंध नाहीये आणि माझ्याही मनात तसं काही नव्हतं. पार्थ पण म्हणतो, अगं आत्या, माझ्या आईचा काय संबंध यात? आता ते पार्थचे वडील म्हणतात, अगं हे सत्य आहे ताई की धनंजय सुदर्शन दादाच्या मृत्यूला कारणीभूत नाहीये. तू कशासाठी हा गैरसमज करून घेतलायस मला कळतच नाहीये. उलट धनंजयने सुदर्शन दादाला वाचवायचा प्रयत्न केला होता. धनंजयचं ऐकलं असतं ना सुदर्शन दादांनी तर ते आज आपल्यात असते. अगं पोलिसांनी पण ते सिद्ध केले. तू उगाच आडी मनात धरून बसलीये ग ताई. पण नाही बाबा, ती आत्या काही ऐकायलाच तयार नाहीये. ती आत्या म्हणते, मला सगळं कळलंय, मी कोणाला काय समजते मला नको शिकवूस तू, मला सगळं माहितीये. शेवटी ते विक्रम म्हणतात, अगं ताई तू काही म्हण पण धनंजय सारख्या सालस माणसावर असा आळ नको आणू ग. आता ती आत्या म्हणते, होय काय? आणि त्याच्याशी नातं जोडणं योग्य आहे काय? आळ घालू नको म्हणे, मला माहितीये ना काय झालंय आणि काय नाही ते. तेव्हा सुद्धा तुम्ही माझ्या भावनांची कदर केली नाही. आता तर तुम्ही हद्दच पार करून टाकली. चक्क माझ्या शत्रूच्या मित्राच्या मुलीला मागणी घातली तुम्ही, तेही माझ्या मुलीला डावलून. पार्थची आई मध्ये बोलायला जाते, अहो ताई ऐका ना. आता ती आत्या चिडते आणि म्हणते, एक शब्द बोलू नकोस मालिनी, मला चांगलंच समजलंय आता कोण आपलं आणि कोण परकय. या भ्रमात राहू नका तुम्ही. हे सगळं मी मुकाट्याने सहन करीन. अजिबात मी हे तुमचं सगळं सहन करणार नाहीये. आणि बघतेच मी पार्थचं लग्न कसं लागतं त्या पोरीशी ते. मी हे लग्न मुळीच होऊ देणार नाहीये. पार्थने रम्याच्याच गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला हवं. अरे देवा, ही बळजबरीच आहे यांची. आता त्या पार्थला पण टेन्शन आलंय आणि आता वसुआत्या पुढे म्हणते की हे असंच होणार आहे आणि हे असंच झालं पाहिजे. अरे बापरे, आता ती पुन्हा धमकी देते आत्या आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या धनंजयच्या मुलीला आपल्या घराण्याची सून मी कधीच होऊ देणार नाही. चल ग रम्या, असं म्हणून आता ती तिच्या खोलीत निघून जाते. आता ती रम्या पण काही बोलत नाही. आता पार्थला कळे ना या आत्याचं मन कसं वळवावं. पण प्रेक्षकांनो, मला जरा उत्सुकता लागली आहे, एवढा सगळा तमाशा झाल्यावर हे नंदिनीला बघायला जातातच कसे. आता इकडे ही नंदिनी छान रेडी झाली आहे, खूप गोड दिसते आणि साडीचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. आवडलं ना तुम्हाला? पण मला नक्की कमेंट करून सांगा. आता तिथे काव्या आणि आरुषी दोघीही आल्यात आणि हळूच मागून येऊन हिला घाबरवतात आणि गाणं म्हणतात, गोड गोजिरी लाज लाजिरी ताई तू होणार नवरी. आता गाणं म्हटल्यानंतर ही नंदिनी लाजायला लागते आणि म्हणते, काय ग तुम्ही दोघी जणी किती फिल्मी आहात. अजून काही झालेलं नाहीये, फक्त बघायचा कार्यक्रम आहे. काव्या म्हणते, ओ हो ताई, काय गंमत करतेस ग. अगं बघण्याचा कार्यक्रम आहे म्हणे, त्यांनी तुला मागणी घातली आहे. बघण्याचा कार्यक्रम वगैरे काय? अगं आज तुझ्या नात्यावर शिक्कामोर्तब होणार आहे, तेही तुला बघितल्या. त्यांची विकेट तर ऑलरेडी गेली आहे. आता नंदिनी म्हणते, काय ग तुम्ही चिडवताय मला. आरुषी म्हणते, आणि मग ताई तू जर नकार दिला तर मजा येईल जिजूंची. आता नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं, भलती जबरदस्ती आहे. जा तिकडे, आई काम करते एकटी. आता काव्या म्हणते, जातो. अगं आईने तुला छान तयार करायला सांगितलंय तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी. 1 तासात येत आहेत तुझे. अहो त्यांच्यासाठी नीट तयार हो.
आता एवढा रिस्पेक्ट ठीक आहे ना ताई, का अजून वाढवू थोडासा रिस्पेक्ट? नाही म्हणजे तुला अरे-तुरे चालत नाही बाबा, तुझ्या नवऱ्याला अरे-तुरे केलेलं. नंदिनी म्हणते, "ए, तुम्ही दोघी जणी जरा जास्तीच आगाऊपणा करताय. चला बाहेर व्हा, मारू का आता छडी?" आता काव्या म्हणते, "बघ ना कशी करते ताई, आपल्याला अशी दाखवते की खूप राग आलाय म्हणून, पण मनातल्या मनात आता दोघी जणी मोठ्याने ओरडतात करून." छान वाटतं ना, बहिणी बहिणी अशा मस्त एकमेकींना चिडवताय. आता नंदिनी या दोघींवर अशी गमतीने हात उगारते, पण आता पुन्हा लाडाने या तिघीच्या तिघी एकमेकींच्या जवळ येतात. सुंदर आणि अप्रतिम सीन होता हा. तर प्रेक्षकांनो, आता पुढे बघा, पार्थच्या डोक्यामध्ये असंख्य विचार घोळताय. म्हणजे हे कधी झालं, कसं झालं, हे सगळं त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलंय बिचाऱ्याच्या. आता तो विचार करायला लागतो की रम्याने मला कधी प्रपोज केलं, मी कधी तो स्कार्फ घेतला, म्हणजे हे झालं तरी कसं. आता बघा, तो खूप चिडलेला असतो आधी तर. आता तो त्याच्या खुर्चीला असा घट्ट धरतो आणि त्याच्या म्हणजे म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या अशा पांगवतो. त्याचं डोकं दुखतंय आता. आणि आता तो आठवतो की रम्या काय काय बोलली, कसं कसं बोलली, म्हणजे तिने काय काय लिहिलं त्या ग्रीटिंग कार्डवर आणि त्याने तिला आय लव्ह यू टू लिहून दिलं. हे सगळं त्याला जरा जास्तीच खटकलंय. आता तो त्याचे कपाट वगैरे उचकायला लागतो. ते पत्र मी लिहिलं तिला, त्याच्यावरती आय लव्ह यू टू लिहून दिलं, असं कसं शक्य आहे? त्याचं बिचाराचं डोकं काम करे ना आता. आता त्याने ना तो भेटवस्तूची ती ग्रीटिंग पाहिली आहे. आता त्याच्यावरती माय डिअर पार्थ असं लिहिलेलं असतं. आता त्याच्या कपाटामध्ये ते त्याला सापडलंय. आता ते सगळं त्याने बघितल्यानंतर त्याचं डोकं खराब झालंय अजून आणि तो विचार करतोय, अरे देवा, अगं रम्या, मी हे तुला त्या अर्थाने नव्हतो बोललो ग, पार्टनर म्हणजे बिझनेस पार्टनर बोललो होतो. रम्या आणि पार्थ असे तिने त्यावर लिहिलेलं असतं. ते सगळं पार्थ बघतो, पण तरी सुद्धा पार्थला कळे ना की नेमकं रम्या खोटं बोलतीये का. म्हणजे मला का हा सिक्वेन्स लागत नाहीये, ही काय भानगड आहे सगळी. मी काय करू आता, कसं करू. स्कार्फ तर इथेच आहे पण लेटर मिळत नाहीये. म्हणजे ती अर्ध खोटं बोलतीये का, अर्ध खरं बोलतीये. अरे देवा, आता नंदिनीच्या फॅमिलीला हे प्रकरण कळलं तर काय होईल. पण हे प्रकरण नेमकं काय आहे. म्हणजे वसू आत्या डायरेक्ट नंदिनीच्या वडिलांवर आरोप का करत होती. हे आजच नंदिनीच्या घरी जायचं ना हा तमाशा घडलाय. आता काय करू काही कळत नाहीये. इकडे नंदिनीच्या आईला फार टेन्शन आलंय. त्या म्हणतात, मी तुम्हाला सांगत होते की पुढे जायच्या आधी वसुताईच्या कानावर सगळ्या गोष्टी घाला. तुम्हाला माहिती होतं ना की त्यांच्या डोक्यात अजूनही ती नीरगाड पक्की आहे धनंजय भाऊजी बद्दल. आता ते पारचे वडील म्हणतात, अगं पण तो निर्दोष आहे ना, मग उगाचच त्याच्यावरती असा दोष लावून आपण मोकळं व्हायचं का. अगं अजिबात नाही, मी या गोष्टीवर ठाम आहे. पण रम्याचं हे मध्येच आलं ना ग, आपल्याला काय माहिती होतं हा तमाशा येईल. आता ती पारची आई म्हणते, पण हे सगळं खूप अवघड होऊन बसलंय अहो. आता ते पारचे वडील म्हणतात, अगं पण आपल्यालाही माहित नव्हतं ना त्या रम्याच्या मनात हे असं काही होतं म्हणून. आपल्याला हे आधी माहिती पाहिजे होतं. तुला सांगू का मी मानिनी, हे सगळं ना भयंकर घडलंय. आणि वसुताईचं काय, वसुताई तर उगाच आरेरावी करतेय. पण जाऊ दे सोड, हे काही फार काळ टिकणार नाही. मला तर असं वाटतंय की रम्यासाठी आपण मोठं स्थळ शोधू आणि थाटामाटात लग्न लावू तिचं. दुनिया बघत राहिली पाहिजे. मानिनी म्हणते, हे बघा मला एक सांगायचंय तुम्हाला, तुमच्या लक्षात काय येत नाहीये. तुम्हाला जे वरवर दिसतंय ना ते सोपं नाहीये. अहो हे सगळं खूप भयंकर घडणार आहे पुढे. आणि तसंही सहज हे मिटेल प्रकरण असं मला वाटत पण नाहीये. आता ही रम्या अकांड तांडव करते आणि खूप रडत असते पार्थ पार्थ करून. आता तिच्या आईला फार त्रास होतोय बरं का. ती वसू आत्या येते खोलीत आणि तिला जवळ घेत म्हणते, असं रडू नको ग रम्या, म्हणजे जसं काही पार्थ म्हणजे चॉकलेटच आहे आणि ते तिला पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं रडतीये ही प्रेक्षकांनो. आता तिची आई म्हणते, रम्या अगं रडू नको ग. आता लगेच ती बिलगवते तिची आई तिला. आता ती रम्या म्हणते, आई मला पार्थ हवाय ग, असं काय घडून बसलं ग आई. मी तुला शपथ घेऊन सांगते ग, पार्थने मला दिलं होतं ग उत्तर. मी तुला खरं सांगते, त्याने आय लव्ह यू टू लिहून दिलं होतं मला लेटरवरती. मी खोटं का बोलेल ग. अगं आई मी तुला खरंच बोलते ग. ती अशी कळवळून सांगते तिच्या आईला. आता तिची आई म्हणते, रम्या कोणी काही जरी बोललं ना तरी बोलू दे, पण माझा आहे ना तुझ्यावर विश्वास. तू कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाही, मला माहितीये. प्रेक्षकांनो, आता या पार्थच्या आईने खूप सुंदर उदाहरण दिलंय. ती तिच्या नवऱ्याला सांगत असते, म्हणजे पार्थच्या वडिलांना. त्या म्हणतात, तुम्हाला एक सांगू का, बाई जेव्हा प्रेमात असते ना तेव्हा ती निर्मळ नदीसारखी असते. पण तिच्या प्रेमाला कोणी असं डावलतं ना तेव्हा तीच नदी बांध फोडून सगळं उद्ध्वस्त करू शकते. तुम्हाला कळत नाहीये का, मला खूप काळजी वाटते रम्याची. ती आता सध्या खूप टेन्शन मध्ये हो. रम्या पण आपलीच आहे ना, आपण तिचा विचार नको का करायला. अहो ती किती हमसून हमसून रडत होती. तिला जेव्हा कळलं की पार्थ तिच्यावर प्रेम करत नाही तेव्हा ती खचून गेली.
हो. अहो तिने तिचं जुनं प्रेम मनात दाबून ठेवलंय. तिच्या मनातल्या रोपाला तिने थोडं थोडं पाणी घालत मोठं डेरेदार वृक्ष केलंय. त्या रोपाचं झाड झालंय. तुम्हाला कळतंय का? त्या झाडाची मुळं तिच्या काळजात किती खोलवर रुतलेली आहे. कोणास ठाऊक, आपल्याला त्याचा अंदाज पण बांधता येणार नाहीये. पण आता पार्थने नकार दिल्यानंतर ती खूप खचून गेलीये. आता हे सगळं खूप अवघड होणार आहे. अहो आता ते पार्थचे वडील म्हणतात, अगं मानिनी, मग पार्थच्या मनात नसताना आपण बळजबरी त्याचं लग्न लावून द्यायचं का त्या रम्याशी? आता त्या पार्थची आई म्हणते, नाही हो, असं नाही म्हणत मी, पण तिच्या मनावर जो घाव झालाय तो भरून निघायला वेळ लागेल ना. आता ते पार्थचे वडील म्हणतात, अगं पण पार्थने सांगितलं ना, त्याने कधी त्या नजरेने तिच्याकडे बघितलं नाही. आता रम्याचा एकतर्फी मामला आहे हा सगळा. अगं वसुताईने आणि तिने हे सत्य आता पचवायला हवं. थोडा वेळ लागेल. अगं मानिनी, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईल. तू नको वाढवूस फक्त हे सगळं. आता रम्याला हे सगळं आपण समजवू, पण पार्थच्या डोक्यात गोंधळ वाढायच्या आधी आपण पार्थला समजून सांगूयात. आपल्याला आपल्या पार्थशी बोलायला हवं. वसुताई आणि नंदिनीच्या बाबतीत हा जो नवीन इश्यू आहे ना, म्हणजे त्याचं मत वेगळं नको व्हायला. त्याला आपण सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी देऊयात. त्याच्या डोक्यात कोणताही गैरसमज नकोय. उगाच त्याच्यावर दडपण येईल ग. नाही म्हणजे रम्याचं पुढे काय वगैरे वगैरे हे सगळे विचार आपण करूयात शांतपणे. तू नको काळजी करूस. पण आता पार्थच्या आईला खूप टेन्शन आलंय. पण आता या वसु आत्याने एकदम समोरासमोर दुश्मनी जाहीर केली आहे बरं का प्रेक्षकांनो. ती रम्या रडते रडते, प्रचंड रडते. वसु आत्या म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाशी लढेल. रम्या म्हणते, पण आई पार्थचं काय करू? तो कसा वागतो बघ ना माझ्याशी. वसु आत्या म्हणते, आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणल्यावर काय बोलणार आपण बेटा? अगं पाठीला पाठ लावून आलेला माझा भाऊ, त्याने मला परक करून टाकलंय. मायाच उरली नाहीये त्याच्यामध्ये. त्याला फक्त पैसा दिसतोय. हे लग्न म्हणजे पण त्याने बिझनेस डीलच केली आहे. अगं जिथे पैशाचा फायदा आहे तिथे तो सोयरीक जुळवतोय आणि कोणाशी जुळवतोय तर माझ्या वैऱ्याशी. आता हे ऐकल्यावर त्या रम्यालाही टेन्शन आलंय. बहुधा तरी रम्यालाही ही दुश्मनी माहिती नसावी असं तिच्या चेहऱ्यावरनं तरी वाटतंय प्रेक्षकांनो. आणि आता हा भाग त्यांनी इथेच संपवला आणि पुढच्या भागामध्ये ही वसु आत्या तिला समजवत असते पुन्हा तिच्या मुलीला, पण ती रम्या काहीतरी वेगळ्याच ट्रॅकवर आहे बरं का. ती म्हणत असते, आई रम्या त्या मुलीसोबत किती प्रेमाने हसून वागत असेल ना, खूप छान बोलत असेल ना. म्हणजे आता ती ते इमॅजिन करायला लागली आहे कुठल्या कुठे. आता पार्थचा बघायचा कार्यक्रम झालाय आणि मध्येच आता ती काकू आहे का मावशी आहे काही माहिती नाही अजून, मला कळलं नाही. आता ती म्हणते, तुमची मुलगी आमचं कुटुंब सांभाळेल का? आमच्या घरात वसुताई पण राहतात, त्यांची मुलगी जमल का तुमच्या मुलीला? आता हे सगळे आले टेन्शन मध्ये. म्हणजे यांनी आधीच दुश्मनी जाहीर केली आहे, पण तरी सुद्धा आता यांचं लग्न होतं. पण तेही आता या पार्थचं लग्न कोणाशी होतं हे जरा गुलदस्त्यातच आहे. म्हणजे तुम्हा सगळ्यांना त्याची स्टोरी माहिती आहे, पण आता बघूयात काय काय घडलं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, आवडलाच असेल रिव्ह्यू तर एखादा लाईक करायलाही विसरत जाऊ नका. आता या मालिकेचा पुढचा रिव्ह्यू ऐकूयात आपण डायरेक्ट सोमवारी. तर भेटूयात सोमवारी पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकीच्या चॅनल्सवरचे अदर रिव्ह्यूज पण एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.